नमस्कार. आपण जाहीरनामा या कवितेचे अर्थ बघितले. तर जवळजवळ 6 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ती अख्खी कविता सांगितली आहे. तर आज आपण 10 इयर्स UPSC PYQ ॲनालिसिस करणार आहोत. 2014 ते 2024 या 10 वर्षांमध्ये जाहीरनामावरती कुठले प्रश्न विचारले. पण जाहीरनामा कवितेवर नाही, जाहीरनामा या काव्यसंग्रहावरती विचारलेल्या प्रश्नांबद्दल आपण बोलूयात. तर आता आपण सगळ्या कविता बघितल्या नाही आहेत, म्हणून जर का कुठे फक्त कवितेवर प्रश्न विचारले असतील तर ते आपण पाहूयात. आणि जेव्हा आपण सगळ्या कविता बघू त्याच्यानंतर आपण अख्ख्या काव्यसंग्रहाबद्दल जाणून घेऊयात. ठीक आहे, तेव्हा 10 इयर्स PYQ ॲनालिसिसचा पार्ट 2 मी पुन्हा सांगेन. तर आता आपण बघूयात की कुठे आपल्याला असं मिळतंय का की जिथे फक्त कवितेवर एखादा प्रश्न. असं होतच नाही. तुम्हाला जरी असा प्रश्न विचारला असेल तरी पण काव्यसंग्रहाच्या बद्दल लिहावंच लागतं. पण त्यातनं आपण बघू की कुठे काही मिळतंय का. ठीक आहे, आणि तसेही प्रश्न बघून घेऊयात एकदा आपण. तर एक मिनिट. जाहीरनामा या काव्यसंग्रहातील कवितांमधून प्रकट झालेले दुःख आणि दारिद्र्य यांचे स्वरूप वर्णन करा. म्हणजे हा पूर्ण कविता संग्रहच त्यांनी विचारलाय. ठीक आहे, कारण की ह्या कविता साधारणपणे कामगारांच्या चळवळीवरती आहेत. कामगारांची चळवळ 1960 ते 70. खरं म्हणजे या ना 20व्या शतकातल्या कविता आहेत. तर या दरम्यान ज्या काही कामगारांच्या चळवळी झाल्या तर त्याच्याशी त्याला अनुसरून नारायण सुर्वे यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला होता. तर आता आपण फक्त पहिले हे बघूयात की जेव्हा आपल्याला विचारलं जातं की पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, तर ह्याच्यामध्ये काय काय अपेक्षित असतं. तर स्पष्टता आणि संक्षिप्तता म्हणजे काय की प्रश्नाची उत्तरे स्पष्टपणे दिली जातील अशी अपेक्षा असते. साक्षात्कार म्हणजे उत्तरात शक्यतो माहितीची सुस्पष्टता आणि विश्लेषण असावे. ठीक आहे. त्यानंतर संबंधित माहिती, प्रश्नाच्या संदर्भात आवश्यक असलेली माहिती समाविष्ट केलेली असावी. सुसंगतता, उत्तरे तार्किक आणि प्रश्नाशी संबंधित असावी. संतुलन, प्रश्नाच्या उत्तरात सकारात्मक दृष्टिकोन आणि वस्तुनिष्ठता असावी. तर हे मुद्दे लक्षात घेऊनच उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. तर हा पहिला 2014चा जो प्रश्न पेपर आहे त्यामध्ये कविता संग्रहाबद्दल विचारलाय. ठीक आहे. त्यानंतर इथे बघूयात 2015 नारायण सुर्वे यांच्या जाहीरनामा संग्रहामधील कवितेचे वेगळेपण, वैयक्तिकता तसेच वर्गरेषा यात सामावले आहे अशी भूमिका घेऊन विस्ताराने चर्चा करा. 2016 जाहीरनामा म्हणजे 20व्या शतकातील माणसांना उद्देशून कवीने केलेले आवाहन आहे या विधानाची चिकित्सा करा. आता खरं तर जाहीरनामा ह्या काव्यसंग्रहाबद्दलच प्रश्न विचारतात. म्हणजे असं होत नाही की फक्त एखाद्या विशिष्ट कवितेविषयी ते प्रश्न विचारतील. पण तरीसुद्धा यामध्ये 75% उत्तराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाहीरनामाबद्दल लिहू शकता आणि उरलेले जे 25% आहेत त्यामध्ये दुसऱ्या कवितांचा संदर्भ तुम्ही देऊ शकता. पण हा एकच प्रश्न आलाय आतापर्यंत असा. ठीक आहे. तर हा बघून घेऊयात आपण. तर त्यांचं काय म्हणणं आहे की 20व्या शतकातील माणसांना उद्देशून कवीने केलेले आवाहन, याचं जे उत्तर मी देणार आहे ना ते पूर्ण कविता संग्रहाविषयीच आहे. पण तरी त्यातल्या त्यात जाहीरनामा ही जी पहिली कविता आहे या कवितेबद्दल काय म्हणतात तर हे आपण एकदा बघूयात. तर बघा 20व्या शतकामधले पहिले तर सामाजिक संदर्भ आपण बघूयात काय आहेत. ठीक आहे. कोणकोणते सामाजिक संदर्भ आहेत तर सगळ्यात पहिले तर स्वातंत्र्याच्या लढाया झाल्या. दोन महायुद्ध झाली. हिटलरचा उदय. शीतयुद्ध. ठीक आहे.
तर 20व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती, स्वातंत्र्याच्या लढाया, 2 महायुद्ध, हिटलरचा उदय आणि शीतयुद्ध अशा काही घटना घडल्या. या काळामध्ये सामाजिक विषमता, वर्गसंघर्ष आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अभाव प्रखरपणे जाणवतो. मग कवीने या सगळ्या घडामोडींवरती भाष्य करताना शोषण, अन्याय किंवा अनागोंदीची परिस्थिती अशा सगळ्यांवरती तीव्र आक्षेप नोंदवल्याचं आपल्याला जाणवतं. ठीक आहे. तर हे काय आहे, म्हणजे हेडिंग आपण कशी देणार, तर पहिली हेडिंग देणार 20व्या शतकातील सामाजिक संदर्भ. ठीक आहे, हे पहिलं. दुसरं आता कवीचं आवाहन. पहिले तर आपण सामाजिक संदर्भ बघणार, बरोबर ना, की 20व्या शतकात असं काय घडलं. मग कवीचे आवाहन, तर काय आवाहन करत ते बघूयात. तर कवी नव्या जागृतीचं आवाहन करतो जाहीरनाम्यामधनं आणि जुन्या व्यवस्थांवरती टीका करतात. त्याच्यानंतर नवीन मूल्य, सामाजिक परिवर्तन अशी आशा ते व्यक्त करतात आणि त्यांचा आवश्यकता पण ते व्यक्त करतात. ठीक आहे. मग जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की समाजातील स्थितिस्थापकांच्या विरोधामध्ये ते बंड पुकारतात. धर्म, परंपरा, रूढी यांच्या बद्दल ते बोलतात. त्याच्यानंतर त्यांच्या नावाखाली जे अन्याय होतात त्याच्याबद्दल पण ते बोलतात आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह करतात. तर ही कविता व्यक्तिगत वेदना तर आहेतच या कवितेमध्ये, पण सामूहिक अन्यायाच्या विरोधामध्ये ही कविता आवाहन करते. बरोबर. तर कुठली कुठली आवाहनं करतात कवी, की नव्या जागृतीचे आवाहन करतात. समाजातील स्थितिस्थापकांच्या विरोधामध्ये ते बंड पुकारतात. नव्या जागृतीचे आवाहन म्हणजे काय, जुन्या व्यवस्थांवरती टीका करतात आणि नवीन विचार, नवीन मूल्य, सामाजिक परिवर्तन यांची आवश्यकता ते व्यक्त करतात. स्थितिस्थापकांविरोधामध्ये बंड म्हणजे काय, कोणकोणते स्थितिस्थापक आहेत, धर्म, परंपरा, रूढी, बरोबर, यांच्या नावाखाली जे अन्याय होत आहेत त्याला ते विरोध करतात आणि समानतेची आणि प्रगतिशीलतेची मागणी करतात. बरोबर. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह. तर वैयक्तिक वेदनांपेक्षा सामूहिक अन्यायाच्या विरोधातलं आवाहन, वैयक्तिक वेदनांपेक्षा सामूहिक अन्यायाविरोधातील आवाहन कवी या कवितेमध्ये करतात. ठीक आहे. हा झाला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट काय आहे, प्रतिकात्मकता. कुठकुठले प्रतिके आहेत, तर पहिलं आहे धर्म एक कुलंगे हिंडते गल्ली बोळातून, म्हणजे धर्माच्या नावाखाली चाललेल्या ढोंगीपणावरती कवीने टीका केली आहे. ठीक आहे. हे पूर्ण नाही लिहित मी, तुम्ही नंतर कवितेमध्ये बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरं आहे तर हे कुलंगे हिंडते ढोंगीपणावरती, बरोबर, धर्माच्या नावाखाली चाललेल्या ढोंगीपणावरती. मग रक्ताची काय आहे, तर रक्त माझे ठिपकत ठिपकत पसरते, ही ओळ 20व्या शतकातल्या माणसांची पीडा आणि संघर्ष सूचित करते. आणि नवा जाहीरनामा. नवा जाहीरनामा म्हणजे काय, तर प्रस्थापित ज्या व्यवस्था आहेत त्यांना झुगारून नव्या क्रांतिकारी विचारांची स्थापना करणे. ठीक आहे. तर ही झाली याची प्रतिकात्मकता. आता चौथा पॉइंट काय आहे, 20व्या शतकातील माणसांना उद्देश. काय उद्देश आहे 20व्या शतकातील माणसांना, तर परिस्थिती बदलण्याचे आवाहन कवी करतात. ते म्हणतात की 20व्या शतकातील माणसांनी परंपरेच्या बंधनात अडकू नयेत. बरोबर. त्यांच्या स्वप्नांना वास्तवाच्या ओझ्याखाली गहाण ठेवण्यात आलंय आणि यामुळे माणसांनी बंड करून स्वतःच्यासाठी आणि समाजासाठी नव्या व्यवस्थेची निर्मिती करावी. नव्या व्यवस्थेची निर्मिती करावी हे त्यांना आवाहन किंवा हा त्यांना
उपदेश दिलाय त्यांनी. ठीक आहे. परंपरांचे मूल्यांकन करावे म्हणजे काय की याच जीर्ण परंपरांना डोक्यावरती घेऊन बसण्यापेक्षा त्यांची चिकित्सा करावी आणि जे कालबाह्य आहे ते काढून टाकण्याचं आवाहन करतात. मग समकालीन संदेश काय देतात ह्याच्यातनं? हा 5वा पॉइंट आहे. तर समकालीन संदेश काय आहे? तर ही कविता जरी 20व्या शतकातल्या माणसांना उद्देशून असली तरी ती आजही लागू पडते. आजच्या काळात सुद्धा ती तेवढीच महत्त्वाची वाटते. आणि अजूनही अशा प्रकारच्या अनेक शोषण आणि अन्यायाला जो समाज तोंड देतोय त्यांच्यासाठी सुद्धा संदेश देते, म्हणजे समकालीन संदेश. ठीक आहे. मग आता ह्या कवितेचा निष्कर्ष असा आहे की जाहीरनामा कविता फक्त 20व्या शतकातल्या माणसांनाच उद्देशून नाही. आपण का लिहितोय हा निष्कर्ष? चिकित्सा करायला सांगितली. चिकित्सा आपण सगळ्या प्रकारे केली. पण आता आपण इथे निष्कर्ष सगळ्यात शेवटी लिहायला पाहिजे, जे UPSC मध्ये इंग्लिशमध्ये आपण काय लिहितो? कन्क्ल्युजन. कवितेचा उत्तराचा फॉर्मॅट कसा असतो तिथे? पहिले असतं इंट्रोडक्शन, ओळख, मग असते बॉडी आणि मग असतं कन्क्ल्युजन. सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. तुम्ही MPSC देत असलात, UPSC देत असलात, ऑप्शनल पेपर जरी लिहित असलात किंवा GSचा पेपर जरी लिहित असलात. ठीक आहे. या सगळ्यासाठी हाच पॅटर्न असतो, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्ल्युजन. ठीक आहे. तर त्याच्यासाठीचा हा निष्कर्ष आपण काय करणार की जाहीरनामा ही कविता फक्त 20व्या शतकातल्या माणसांनाच उद्देशून नाहीये, तर ती सामाजिक अस्वस्थतेचा सर्वसमावेशक स्वर आहे. बरोबर. ती परिवर्तन, माफ करा ते स्क्रीन रेकॉर्डिंग बंद झालं होतं, तर पुन्हा मी पॉईंट्स लिहिले तिथे. तर ठीक आहे. तर मी सांगत होते की निष्कर्ष असा आहे की जाहीरनामा ही कविता फक्त 20व्या शतकातील माणसांनाच उद्देशून नाहीये, तर ती सामाजिक अस्वस्थतेचा सर्वसमावेशक स्वर आहे. बरोबर. ती परिवर्तनासाठीची हाक आहे, जी प्रत्येक युगाला लागू होते. तर हा त्याचा निष्कर्ष आपण लिहायचा आहे. ठीक आहे. तर हे झालं. ह्याच्यामध्ये जाहीरनामा, जसं मी म्हणाले की 75% आपण इथे म्हणू शकतो की जाहीरनामाबद्दल आलं आहे आणि 25% आपण इतर कवितांबद्दल इथे लिहू शकतो. हा प्रश्न तसा आयोगाने जाहीरनामा काव्यसंग्रहाविषयीच विचारला आहे. पण आपल्याला समजायला हवं की आपण जशी आत्ता एक कवितेचा अभ्यास केला आणि त्याचं जर उत्तर लिहिण्याची वेळ आली तर आपण कशा पद्धतीने लिहू, म्हणून मी हे असं तुम्हाला इथे सांगतेय. ठीक आहे. पण यावर जाऊ नका की अशाच पद्धतीचं लिहायचं असतं, कारण बाकीचा कुठलाच प्रश्न हा जाहीरनामा काव्यसंग्रहाच्या व्यतिरिक्त एखाद्या स्पेसिफिक कवितेवरती विचारला नाहीये. प्रत्येक ठिकाणी काव्यसंग्रहाच्या विषयीच प्रश्न विचारले गेले. ठीक आहे. तर आपण आता 16पर्यंत आलो होतो. 2017मध्ये कवितेत मी माझ्याशीच संवाद करतो या नारायण सुर्वे यांच्या विधानाच्या आधारे जाहीरनामामधील कवितांचे अंतरंग उलगडून दाखवा. ठीक आहे. बऱ्याच कविता आहेत, त्याच्यापैकी एकेका ओळीमध्ये एक एक कविता मॅक्झिमम जितक्या कव्हर करता येतील, ज्याच्यामध्ये मी माझ्याशीच संवाद करतो ह्या वाक्याला न्याय देतील अशा पद्धतीचं उत्तर आपण लिहू शकतो. नंतर आपण सगळी उत्तरं बघूया त्याची. त्यानंतर जाहीरनामा संग्रहातील कविता श्रमिकांच्या जीवनानुभवांचे विविध पदर उलगडून दाखवते. श्रमिकांना आलेले जीवनाचे अनुभव याची चर्चा करा. 2018चा प्रश्न. 2019मध्ये जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे नारायण सुर्वे यांनी नाट्यगीत या काव्यप्रकाराला नवे परिणाम कसे दिले याची चर्चा करा. नाट्यगीत या काव्यप्रकाराचे परिणाम विचारले. थोडा वेगळा प्रश्न होता 19चा. 2020मध्ये मर्ढेकरांनंतर नारायण सुर्वे, हे दोन्ही किती अवघड प्रश्न आहेत बघा तसे बाकीच्या प्रश्नांना बघितलं तर. याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, ह्याच्यासाठी काय हवं, नाट्यगीत या काव्यप्रकारामध्ये जाहीरनाम्याचा काय रोल आहे हे माहिती हवं. आणि दुसरा प्रश्न काय आहे, मर्ढेकरांनंतर नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला जिवंत आणि वास्तवाभिमुख बनवले, जाहीरनामा या काव्यसंग्रहाच्या आधारे विशद करा. बरोबर. तर इथे आपल्याला मर्ढेकरांबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे.
हं. जगणे कठीण असल्याचा आक्रोश आणि नरकतुल्य जीवनात बेचैन झालेल्या मानवी व्यथा नारायण सुर्व्यांच्या कवितेत कशी उमटली आहे याचे विवेचन करा. 22 मध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितांमधून प्रकटलेले आशय विचार विश्व वास्तवाभिमुख आहे या विधानातील सत्यासत्यता जाहीरनाम्याच्या आधारे स्पष्ट करा. कामगारांच्या जीवनानुभवांची यथार्थ आणि कलात्मक संघर्ष चित्रे नारायण सुर्वे यांनी कवितेतून कोणत्या प्रकारे रेखाटली आहेत ते जाहीरनाम्यामधील कवितांच्या आधारे स्पष्ट करा. कोणाची? कामगारांच्या जीवनाच्या अनुभवांची चित्रे, संघर्ष चित्रे कशा प्रकारे रेखाटली आहेत. आणि लास्ट 2024 मागच्या वर्षीचा प्रश्न, जाहीरनामा या काव्यसंग्रहातून नारायण सुर्वे यांचा मानवतावादी दृष्टिकोन कसा अभिव्यक्त होतो यावरती चर्चा करा. ठीक आहे. तर याचा उद्देश एवढाच होता या व्हिडिओचा की तुम्हाला आत्तापर्यंत शिकलेल्या गोष्टींना कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं ह्याची मदत होईल. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण जेव्हा जसं आता आपण ग्रेसच्या कवितांबद्दल करूयात नंतर, पण याचा इतकाच उद्देश होता. तर जेव्हा आपण अख्खा जाहीरनामा संपवू, अख्खा काव्यसंग्रह, त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ करू ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने डिस्कस करूयात. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.